आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस दुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 99 22 41 55 68। गाळयुक्त शिवार या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले सोनेबापू झाडगे, हरिभाऊ चकोर, शांताराम चकोर, भीमराज छत्तर, कविताताई पाटील, रेखाताई कोटकर, आत्ता चालले आपल्या निमोनचे सरपंच संदीप भाऊ देशमुख, मालदाडवरून आले आमचे सहकारी मित्र सूर्यभान नवले सर, दत्तात्रय सोनवणे, मुरलीधर चकोर, काशीनाथ ढोणे, ज्ञानदेव ढोणे, संपतराव फड, बबन चकोर, खंडू वाघ, सुभाष सोनवणे, नामदेव चकोर। योजनेचा शुभारंभ नसून महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांप्रती असलेल्या आस्थेमुळे शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी एक नवीन वाटचाल करणारा क्षण जे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जलसंधारण विभागाच्या माध्यमातून पाण्यासाठी गावागावात येणाऱ्या अडचणी यासाठी ही अभियान सुरू केलं आहे। गाळयुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना शासनाचे लोकांप्रती असलेले जबाबदारीचे धोरण आणि पाण्याबद्दलची आपली बांधिलकी यातून अधोरेखित होते। यापूर्वी सुद्धा संगमनेरात झालं असेल, गाळ काढला असेल, पाणी जिरवणं सोडून माणसं जिरवण्याचा कार्यक्रम या तालुक्यामध्ये यापूर्वी झाला। परंतु आपल्याला आपले नेते फडणवीस साहेब असेल, उपमुख्यमंत्री शिवसेना नेते एकनाथराव शिंदे साहेब असेल, अजितदादा पवार असेल, आपल्या सर्वांचे नेते जलसंपदा मंत्री, ज्यांच्यामुळं तुमच्या या दुष्काळी भागाला लवकरच पाणी देण्याचं भाग्य ज्यांना लाभणार आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली तुमच्या भागाचा गेल्या 40 वर्षाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल। यांची शेतकऱ्यांप्रती असलेली, नागरिकांप्रती, कामगार, प्रत्येक समाजातील घटकांप्रती शासनाची एक बांधिलकी आहे आणि त्या बांधिलकीचा अनुसरूनच आपण प्रत्येक योजना, अभियान हे लोकाभिमुख सरकार म्हणून आपलं सरकार बघितलं जातं। त्या माध्यमातून आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो। आज सुद्धा मला सांगायला आनंद होईल का गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारमध्ये आपल्या भागातील तिगाव असेल, चिंचोली गोरव असेल, चिंचोली गोरवमध्ये 4 ठिकाणी आहेत, पळसखेड्यामध्ये 4 ठिकाणी, मालदाडमध्ये 2 ठिकाणी, पिंपळ्यामध्ये 4 ठिकाणी, जे असे 15 ठिकाणी आपण हे अभियान राबवत आहे आणि याचा निश्चितच फायदा येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाण्याची क्षमता वाढण्यासाठी होईल। हा गाळ शेतात नेल्यानंतर जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होईल। पाण्याचा उपयोग अधिक कार्यक्षमतेने होऊन खर्चात सुद्धा तुमची बचत होईल। ही योजना यापूर्वी फक्त ठेकेदारांसाठी राबवली गेली, आता ही योजना आपण शेतकऱ्यांसाठी राबवत आहे।